Good evening everyone. Chalo, today is 21st of September and we are heading towards the miscellaneous exercise of the chapter called as Sphere of Straight Line. Serial number 31 आहे. Question number 2 त्यातला फर्स्ट आणि serial number 4 असा आपला क्वेश्चन आहे. काय सांगितले बघा? Find the joint equation of the lines which are passing through origin. Joint equation म्हणजे किती लाईनचे इक्वेशन आहे? दोन लाईनचे इक्वेशन. त्या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून जात आहेत आणि त्या दोन्ही लाईन्स म्हणजे पहिली लाईन 60 डिग्रीचा आणि दुसरी लाईन 120 डिग्रीचा अँगल बनवते. तर त्यांचं जॉइंट इक्वेशन म्हणजे कंबाइंड इक्वेशन काय आपल्याला हे फाइंड करायला लावले. बरोबर? आता मी कसं सॉल्व करणार सगळ्यांनी लक्ष द्या. काय करूया तर आपण बाय गिवन कंडिशन ओके वी कॅन ड्रॉ द फिगर. आता ही फिगर फक्त आपल्या इमॅजिनेशन साठी हा की ही फिगर कशी असेल बघा. राइट. सो आपण काय करूया लेट्स कन्सिडर दिस ॲज एक्स ॲक्सिस दिस ॲज माय वाय ॲक्सिस. बरोबर. आता पहिली जी लाईन आहे पहिली लाईन किती डिग्रीचा अँगल बनवते? 60 डिग्रीचा अँगल बनवते. सो कॅन आय से दिस इज व्हॉट इज अप्रॉक्सिमेटली 60 डिग्री दॅट वी हॅव. बरोबर. आपण अप्रॉक्सिमेटली कन्सिडर करूया. ही जी पहिली लाईन आहे त्यांनी काय सांगितले की पहिली लाईन ओरिजिन मधून जाते. बरोबर. आणि ती किती डिग्रीचा अँगल बनवते रे? 60 डिग्रीचा अँगल बनवते. राइट. आता दुसरी एक लाईन आहे ती पण काय करते रे? ती पण ओरिजिन मधून जाते. यस ऑर नो? आणि ती लाईन किती डिग्रीचा अँगल बनवते रे? 120 डिग्रीचा अँगल बनवते. राइट. सो आपण ही कन्सिडर करूया ती लाईन. ही जी होती आपली लाईन L1 ही आहे लाईन L2 आणि इथून इथपर्यंतचा अँगल तो किती आहे माझा? 120 डिग्री. बरोबर. तर त्यांनी सांगितले की या लाईन L1 आणि L2 ज्या दोन्ही ओरिजिन मधून जातात आणि 60 डिग्री आणि 120 डिग्रीचा अँगल बनवतात. बरोबर. त्यांचं जॉइंट इक्वेशन फाइंड करा. क्वेश्चन करा नक्की. नाउ हाऊ विल आय सॉल्व? बघा मी काय करतो. देयरफॉर लेट इक्वेशन ऑफ लाईन L1 इज. बरोबर. काय करायचं आता? लाईन ओरिजिन मधून जाते. कॅन आय राइट y = m1x? हे माझ्या पहिल्या लाईनचं इक्वेशन झालं. बरोबर का नाही? वेअर आपण काय म्हणू शकतो रे सांगा? जो आपला m1 आहे m1 किती येईल माझा? tan of θ1 येईल. कारण m म्हणजे काय असतो? tan θ. ओके नाही? मग पहिल्या लाईनसाठी माझा थीटाची व्हॅल्यू किती आहे रे? 60 डिग्री. म्हणजे इथे काय मिळालं सांगा? m1 = tan of 60 आणि m1 = tan 60 किती असतो माझा? बरोबर का इथपर्यंत? मग आता लेट सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू ऑफ m1 इन दिस पर्टिक्युलर इक्वेशन. म्हणजे काय मिळते मला सांगा? देयरफॉर व्हॉट वी आर गेटिंग इज y = √3x. बरोबर. देयरफॉर ही टर्म इकडे घेऊया x च्या टर्म एका साइडला ठेवूया. सो व्हॉट वी आर गेटिंग इज 3x - y = 0. हे झालं माझं पहिल्या लाईनचं इक्वेशन ज्याला आपण u असं अजून करू. बरोबर. आता विचार करा. इथे कॉमन सेन्स थोडासा वापरू शकता तुम्ही लगेच आन्सर मिळून जाईल. ही लाईन अशी आहे. बरोबर. 60 डिग्रीचा अँगल करते. आता मध्ये मिरर आहे असं समजा. हा जो y ॲक्सिस आहे ना तो मिरर आहे समजा. जर इकडे 60 डिग्री असेल तर या साइडला पण किती असेल? तो 60 डिग्रीचा असणार आहे. बरोबर का नाही? म्हणजे जर इथं व्हॅल्यू तुमची √3 असेल tan ची तर या साइडला व्हॅल्यू किती येईल? -√3 कारण की मिरर इमेज आहे. याचा अर्थ की या साइडला आली म्हणजे -√3 मिळाला पाहिजे. पण समजा ते सुद्धा लक्षात ठेवायचं. हाऊ विल आय सॉल्व? बघा सिमिलरली मला काय म्हणायचं कळलं ना? -√3 का आली कळलं ना? सिमिलरली इक्वेशन ऑफ लाईन L2 बरोबर काय लिहू शकतो? इज y = what? m2x. बरोबर. वेअर m2 ला काय म्हणू शकतो रे आपण? m2 = what? tan of θ2. बरोबर. आणि θ2 किती दिलाय त्यांनी? 120 डिग्री. देयरफॉर m2 = काय आलं? tan of 120 डिग्री. बरोबर इथपर्यंत. आता याला कसं लिहू शकतो? देयरफॉर m2 = tan of असं लिहू शकतो काय बघा? 180 - 60 कॅन बी राइट लाईक दिस. बरोबर. आता 180 म्हणजे थोडक्यात कुठला फॉर्म्युला आहे बघा? tan of what is it? पाय मायनस θ. a मायनस b नाही डायरेक्ट दिसतं ना आलंय डायरेक्ट. 180 म्हणजे पाय. आता tan पाय मायनस θ याचा आन्सर द्यायचा. तुम्हीच सांगा पाय म्हणजे कुठला ॲक्सिस रे? x ॲक्सिस. x ॲक्सिसचा रूट काय? नो चेंज. म्हणजे tan चा आन्सर tan मध्येच राहणार. म्हणजे इथे काय आन्सर मिळणार मला? tan θ मिळणार. बरोबर. आता पाय पर्यंत गेलो पुन्हा मायनस आलो. बरोबर. पाय मायनस θ म्हणजे क्वाड्रंट कुठला? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं? साइन आणि कोसेक. म्हणून या tan चा आन्सर म्हणजे इथे काय मिळालं मला? देयरफॉर m2 = -tan of 60 डिग्री. कारण थीटाची व्हॅल्यू किती माझी? 60 आहे. बरोबर का नाही? देयरफॉर मी सांगितल्याप्रमाणे तुमची m2 ची व्हॅल्यू किती आली? -√3 जे आपण आधीच इमॅजिन केलं होतं. बरोबर का नाही? आता आपल्याकडे m2 झाला. ही काय करणार? m2 ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करूया या इक्वेशन मध्ये.
झेपते का मला काय म्हणायचं? मग जर आपण त्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केलं, सो व्हॉट वी आर गेटिंग इज, टेल मी काय मिळते आपल्याला? येस, therefore we are getting that, therefore we get काय मिळेल? y is equals to minus root 3x. या मायनस रूट 3x ला पलीकडे घेऊन जा म्हणजे पॉझिटिव्ह रूट 3x होईल. म्हणजे काय करायचं सांगा? पॉझिटिव्ह रूट 3x प्लस y इज इक्वल टू 0. याला म्हणूयात आपण आपले इक्वेशन नंबर v. बरोबर आहे का रे? therefore फायनली त्यांनी काय सांगितलं आपल्याला? जॉइंट इक्वेशन फाइंड करा. जॉइंट इक्वेशन इज गिवन बाय काय असते सांगा? u into v is equals to 0. आता u किती आला रे माझा? रूट 3x मायनस y इंटू इथे किती आलं? रूट 3x प्लस y इज इक्वल टू 0. आता बघा a ही टर्म a प्लस b इंटू a मायनस b काय असतं? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. सो a स्क्वेअर म्हणजे किती आला? रूट 3x चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे किती आला? y स्क्वेअर. आता रूट 3 चा स्क्वेअर किती आला? 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इक्वल टू 0. मी आन्सरला बॉक्स करणार अँड दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. हे कुणाचं सोल्युशन आलं? अशा दोन लाईन्स ज्या ओरिजिन मधून जातात. पहिली लाईन 60 डिग्रीचा अँगल बनवते आणि दुसरी लाईन 120 डिग्रीचा अँगल बनवते. त्यांचं हे कंबाइंड इक्वेशन आले. कळालं नक्की सर्वांना? शुअर? डन.